गेलो तो होतो पिंपळतले ध्वजारोहणचा कार्यक्रम पाहिले आणि तिथे गेल्यावर आपली एवढी इंस्टा फॅमिली भेटली, तुम्हाला काय सांगू. थांबा, हे अर्ध्यातून पाहायची काही मजा नाही. मी तुम्हाला सुरुवात पासून सांगतो, तोपर्यंत तुमच्या भावाला तुम्ही फॉलो करून घ्या. तर झालं असं की आपल्या बहिणी आपल्याला सकाळी 6 वाजता उठवलं, कारण की आज होती 26 जानेवारी आणि सकाळी जायला तिला झालता उशीर. म्हणून भाऊ आपली अर्धी झोप मोडतो, गाडी वगैरे काढतो आणि तिला घेऊन सरकत येतो शाळेमध्ये. आणि आपण जसं तिला सोडून देतो तशी आपल्या शाळेतली काही इंस्टा फॅमिली भेटते. मग सर्वांची भेट वगैरे घेतो आणि सरकत येतो भाऊ घरी. घरी आल्याबरोबर मस्त तयारी वगैरे करतो आणि मग तिथून जातो आपल्या गावातल्या शाळेत. आणि शाळेपाशी येऊन पाहतो की ध्वजारोहणाचा कार्यक्रम चालू पण झालता. जसं आपण जिल्हा परिषद मधून कॉलेजमध्ये गेलो त्यापासून शाळेमध्ये कधी याचं कामच नाही पडलं. फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी आपण शाळेला भेट दिली. आणि जसं ध्वजारोहण संपते तसं आपल्या गावातल्या पोटेने मस्त भाषण दिले. एका इकडे भाषण चालू होती आणि दुसऱ्या इकडे वेगळाच विषय चालू होता. ते म्हणजे दुसऱ्या इकडे नाश्त्याची सोय चालू होती. आणि तिथून बाहेर येऊन पाहतो की काय शाळेतल्या पोटेले पेपर पॅडचं वाटप चालू होतं. आणि आम्ही इकडे दोघं जण नाश्त्याची वाट पाहत जाऊ, कधी येते आणि कधी नाही. 15-20 मिनिटं एका जागी थांबून शेवटी आमच्यापाशी नाश्ता येतेच भाऊ. मग मस्त एक प्लेट नाश्ता करतो. नाश्ता वगैरे केल्यानंतर शाळेतल्या पोटेचा मस्त फोटो वगैरे काढून घेतो. आपण फोटो काढायला काय गेलो, इकडे आपल्या पोटेने दुसरी प्लेट दाबली ना हो. त्यात दलिंदर मैत्रीला गाडीवर बसवतो आणि तेलेच घेऊन डायरेक्टली येतो पिंपळदले. गावातला तर माहोल पाहिला, चला म्हटलं आता पिंपळदातला पण माहोल पाहूनच द्या. जसं आपण पिंपळदात पोहोचतो तसा अति पण ध्वजारोहणाचा कार्यक्रम चालू झालता आणि येथील लेझिम पण होती. त्याचा पण एक छोटासा व्हिडिओ पाहून घ्या. 15-20 मिनिटं थांबून जसं आम्ही घरी जातो तसे आपल्याला पिंपळदातले सर्व पोट्ट भेटतात. सर्वांसोबत मस्त व्हिडिओ वगैरे काढतो, भेट वगैरे घेतो. आणि जे पिंपळदातले व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्याला फॉलो पण करून घ्यायचा. आणि त्यातून जरासं समोर येतो की काय तेवढ्यात आपली अजून इंस्टा फॅमिली भेटली ना. आपल्याला जे आपली इंस्टा फॅमिली भेटली सर्वले आपण व्हिडिओ मध्ये घेतलं. चला आता मग आजच्यासाठी एवढंच. तर भेटूया अशा एक नवीन ब्लॉग मध्ये.